कुठे चालली होती? काय म्हणतो मग मालूबाई? जाऊ दे ना बिचारे मले, भिलोय घाई थाव ना. बोल काय म्हणत होती? अहो सांग तर खरी, एवढ्या घाईत कुठं चालली तर तू? अहो मालूबाई, माझ्या जवळचा नातेवाईक दवाखान्यात भरती आहे, म्हणून मी एवढ्या घाईघाईत चालली होती. फोन आला मला त्याचा. माय बाई रत्ना, तू दवाखान्यात भेटायला चालली आणि हे थैली तेवढं मोठं काय घेऊन चालली? अहो मालूबाई, त्याचं कोणी ओळखीचं नाही आहे इथं. त्याचा फोन आला होता ना, म्हणून घाई घुई बेसन भाकर बांधली आणि डबा घेऊन चालली हो बाई त्याच्या इकडे. हे बाई, पेशंटला भेटायला चालली तू, एवढी मोठी थैली भरली, डबा घेऊन चालली, कायले तरी न्याय लागते हो. अहो मालूबाई, आपण कोणाच्या लग्नात जातो तर काय काय घेऊन जातो? ऐर घेऊन जातो, मोठ्या बुके घेऊन जातो, काय काय घेऊन जातो सर. पण एखाद्या पेशंटले पाहायला गेलो तर एखादा बिस्किटचा पुडाही नेत नाही, म्हणून मी भाकर गिकर टाकली बाई, घेऊन चालली. हो बिचारे रत्ना, तू हे बरोबर आहे. एखादा माणूस जर बिमार पडला ना तर आपण दवाखान्यात जाताना खाली हात त्याला पाहायला जातो, आणि लग्नात जायचं असलं म्हणजे मार जसं ऑइल नेतो, प्रेझेंट नेतो, सारच घेऊन जातो. काहून का आपला मोठेपणा दाखवायचा असते ना तिथं. हा मालूबाई, आता कशी बोलली? अहो जिथं मोठेपणा दाखवायचा असते ना तिथं दाखवायचा असते. पण असे कोणी गोरगरीब आहेत, आजारी आहेत, अशा माणसांना थोडीशी मदत केली ना तर लय सुवासा लागते. बाई रत्ना, बरोबर आहे तू. जाय तू लवकर त्याला डबा दे आणि जेवण करायला लाग. बरोबर, येतो मी नंतर बोलतो.